6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार. खासदार सुप्रिया सुळेंची भविष्यवाणी. बायकोच्या आड लपणाऱ्याची विकेट पाडणार असल्याचा सुळेंचा इशारा. पणन मंत्री जयकुमार रावल आरोपांच्या घेऱ्यात. सरकारचे 2,65,00,000 हडपल्याचा अनिल गोटेंचा आरोप. माजी राष्ट्रपतींच्या जमिनीवर डल्ला मारल्याचा राऊतांचा दावा. मुंबईतल्या शिवस्मारकाच्या ऑफिसला अवकळा. अरबी समुद्रातलं स्मारक लांबणीवर. ऑफिसची दुर्दशा. शिवस्मारकाच्या ऑफिसचा वनवास कधी संपणार? झी24 तास कडून सरकारच्या कारभाराचा पंचनामा. खोटी माहिती सादर करत गोरेंकडून सभागृहाची दिशाभूल. रोहित पवारांचा आरोप. गोरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे रोहित पवारांचा प्रस्ताव सादर. राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिप आणि बजरंग दलाचं आंदोलन. औरंगजेबाच्या कबरीविरोधात वातावरण तापलं. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सरकारमध्येच मतमतांतर. कबर हटवण्यावरून शिवसेनेतच 2 गट. कबरीवरून महायुतीत मतभेदांची दरी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी फोनवर जय शिवरायऐवजी अल्लाहू अकबर बोलावं. भाजप नेते नितेश राणेंनी डिवचलं. पवारांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालत असल्याचाही लगावला टोला. लाडकी बहीण योजना, मोठे बदल होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान. अजितदादांच्या वक्तव्यानं लाडक्या बहिणींच्या पोटात गोळा. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा तापला. नामविस्तारासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. नामविस्ताराला अनेक संघटनांचा तीव्र विरोध. आणि सीसीआयने कापूस खरेदी गुंडाळली. शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून बाजारात भाव घसरल्यानं शेतकऱ्यांची कापूस कोंडी.